तर महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळालेला आहे। मनोज जरांगे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी वारंवार उपोषणाला बसताना दिसलेले आहे। त्याचबरोबर महायुतीवर टीका करतानाही पाहायला मिळालेले आहेत। पुन्हा एकदा मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषणावर ठाम आहेत। आज उपोषणाची ते तारीख जाहीर करणार आहेत। उपोषणाला पाठिंबा मिळेल असं जरांगेंचं म्हणणं आहे। उद्या सकाळी 11 वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार आहे। जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। ती ज्यांना स्वतः मनानं बसायचे, स्वतःच्या मनानं असेच बसणार आहेत। कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच। मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही। इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालते। मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषणावर ठाम आहेत। उपोषणाची आज ते तारीख जाहीर करतील। उपोषणाला पाठिंबा मिळेल असं जरांगेंचं म्हणणं आहे। आपण पाहतोय मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं ही भूमिका त्यांची पहिल्यापासूनच राहिलेली आहे आणि याच भूमिकेवर ते ठाम आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, या संदर्भातला अधिकचा तपशील। विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्की जर पाहिलं तर आज मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाची जी आहे ती तारीख घोषित करणार आहे आणि सराटी अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील हे पुन्हा 7व्यांदा जे आहे ते आमरण उपोषणाला बसणार आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही मागणी जी आहे घेऊन मनोज जरांगे पाटील मागील 15 महिन्यापासून लढा देत आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी नवीन जे सरकार येईल ते येण्यापूर्वी जे आहे ते घोषित देखील केलं होतं की कोणतंही सरकार आलं, महाविकास आघाडी येऊ किंवा महायुती कोणाचंही सरकार आलं तरी मला मराठा आरक्षणासाठी लढा देणं गरजेचं आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलं होतं। आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच विधिमंडळात जे आहे नेत्यांनी शपथविधी पार पाडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्वाची पत्रकार परिषद जी आहे जी सराटी अंतरवालीमध्ये 11 वाजता बोलवलेली। यामध्ये आता मनोज जरांगे पाटील हे 11 वाजता जे आहे ते पुढील 7वं आमरण उपोषण जे आहे ते सामूहिक उपोषण असणार आहे। त्या उपोषणाची पार्श्वभूमी कशी असणार हे देखील त्यामध्ये सांगणार आहेत। मागील जे 6 वेळा जे आहे त्यांनी आमरण उपोषण देखील केलं होतं, ते उपोषण स्थगित जे आहे ते त्यांनी केलं होतं। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे येणारी तारीख जी आहे ती देखील आज घोषित करणार आहे। त्यामुळे आता सरकारने मराठा समाजाला तातडीने मराठा ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी जी आहे ती जरांगे पाटील यांनी धरलेली। मात्र आता मनोज जरांगे पाटील तातडीची तारीख देतात की सरकारला पुन्हा एकदा काही वेळ वाढवून देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी जी जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।